पुण्यावरून एक ब्रेकिंग न्यूज येते। पुण्यामध्ये थोड्याच वेळामध्ये मतमोजणी सुरू होणार आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, पुण्यात ईव्हीएम स्ट्रॉंग रूम उघडली जात असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होईल अशी माहिती समोर येते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल? मतमोजणी 8 वाजता सुरू होत असते, त्यासाठी एक 50-52 मिनिटांचा अवधी आहे, पण इथे स्ट्रॉंग रूम उघडली जात असल्याची माहिती समोर येते। सध्याचे काय अपडेट्स आहेत याविषयीचे? नक्कीच आता या स्ट्रॉंग रूम आहेत त्या उघडल्या जाणार आहेत आणि त्यानंतर जवळपास 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। सध्या मी कोरेगाव पार्क इथलं जे खाद्यगोदाम आहे या मतमोजणी केंद्रावरती आहे। या ठिकाणी पुणे आणि बारामती या 2 महत्त्वाच्या मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे। सुरक्षा व्यवस्था पोलिसांकडून चोख अशी ठेवण्यात आलेली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतलेली आहे। आणि आता आपण पाहतोय की जे उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत, जे मतमोजणी केंद्रावरती आत असणार आहेत, त्यांना त्यांचे संपूर्ण तपासणी करून आय कार्ड्स त्यांचे तपासूनच त्यांना आतमध्ये सोडलं जाते। प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी या ठिकाणी केली जाते। जवळपास 3 ते 4 ठिकाणी अशा पद्धतीची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे आणि त्यानंतर या प्रतिनिधी आहेत त्यांना आतमध्ये सोडलं जाते। खरं तर आज संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे ते म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आणि याच बारामतीची मतमोजणी सुद्धा याच ठिकाणी होणार आहे। अगदी थोड्या वेळात या मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि पुण्यातलं जर चित्र पाहिलं तर रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लढत आहे, तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत असणार आहे। आणि त्यामुळे पहिल्या मतमोजणीला ज्यावेळेस सुरुवात होईल त्यावेळेस सगळ्यांचीच उत्सुकता असणार आहे। कार्यकर्ते सुद्धा आता या परिसराच्या बाहेरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात जमायला सुरुवात झालेली आहे आणि स्ट्रॉंग रूम आता काही वेळातच उघडण्यात येत आहे। आणि त्यानंतर जवळपास 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि 8:30 वाजता पोस्टल मतदान आहे त्याच्या मतमोजणीला सुद्धा सुरुवात होणार आहे। आणि संपूर्ण देशाचं लक्ष आज या मतमोजणीकडे लागलेलं आहे। देशात कोणाची सत्ता येणार आणि पुणे आणि बारामतीमध्ये कोण खासदार होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चितच अमोल, बारामतीकडे विशेषतः सगळ्यांचं लक्ष आहे, कारण या ठिकाणी पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळाली होती। त्यामुळे बारामतीचा खासदार नेमका कोण याविषयी उत्सुकता आहे। त्याचबरोबर पुण्याचा खासदार कोण तेही बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।